हॅलो मित्रांनो. तर माझा पर्सनल ब्लॉग आहे. माझ्याबद्दल काहीतरी थोडं होऊन जाऊ द्या. तर मी अक्षय गावंडे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील उमाडी गाव, मलकापूर तालुक्यातील उमाडी गावाचा एक मुलगा आहे. एक शेतकरी कुटुंबातील. माझं इंजिनिअरिंग ही शेगावला झालं. शेगावनंतर मी 4 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स केल्यानंतर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कोर्स केल्यानंतर आता मी पुण्यामध्ये एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतो आहे. सगळं काही ठीक आहे. सॅलरी वगैरे पण चांगले, कारण माझं कॅम्पस प्लेसमेंटच झालं होतं, त्याच्यामुळे मी इथे आलेलो होतो. पण तरी पण मला कुठंतरी असं वाटतं ना, की पुण्यामध्ये येण्याच्या आधी काही गोष्टी आहे की त्या पुण्यामध्ये येण्याच्या आधी गावातील मुलांनी म्हणजे शिकून याव्या किंवा त्या बघून याव्या थोड्या. पहिलं तर पुण्यामध्ये रूम तुम्हाला कुठे अवेलेबिलिटी इझिली नाही मिळत. त्याच्यासाठी रेफरन्स लागतो, त्याच्यासाठी ब्रोकर लागतो, त्याच्यासाठी खूप सारं लागतो. तर तुम्ही काय करा, एकतर तुम्ही कोणत्या तुमचे फॅमिली, नातेवाईक, फ्रेंड यांच्या सहाय्याने इथे या. दुसरी गोष्ट, काहीतरी बघूनच या की आपल्याला रूम कुठं करायची आहे, कोणत्या एरियात करायची आहे. दुसऱ्या कंपनीचा शोध घेऊन या की कोणत्या कंपनी आहे, कोणत्या सेक्टरमध्ये काम करतात. देन ॲप विल डिसाईड फॉर द स्किल्स. सो ॲक्च्युअलिटी काय आहे, इट इज व्हेरी डिफरंट ॲक्च्युअलिटी. सो यू कॅन से दॅट आय एम ओनली द तुम्ही प्रॅक्टिकल होऊन या, असं माझं म्हणणं आहे. पुण्यामध्ये येण्याच्या आधी अनेक गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आपल्यामध्ये स्किल्स ह्या डेव्हलप केल्या पाहिजे. तुम्ही काहीतरी स्किल डेव्हलप करा. जर मेकॅनिकलचे असेल, कॅम सॉफ्टवेअर करून या. जर असलं तर तुमचा रिझ्यूम चांगला असेल, रिझ्यूमही चांगला जर असेल तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आहे. इंजिनिअरिंगच्या मला आठवतं की खरंच 2-4 वर्षाआधी, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा